बेस्ट बस मुंबईमध्ये तब्बल 364 बस वाहक पदांची भरती जाहीर झाली आहे. पण अर्ज करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. फक्त 10वी पास असणं पुरेसं नाही. या भरतीमध्ये काही महत्त्वाच्या अटी आहेत, ज्या अनेक उमेदवार दुर्लक्षित करतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी काही महत्त्वाच्या सूचना देखील सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे भैरव आणि तुम्ही पाहता अवनी मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनल. बेस्ट उपक्रमाने बस वाहक म्हणजेच बस कंडक्टर पदासाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 364 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 8 जुलै 2026 पासून सुरू झाली असून 29 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करावा. आता या 364 जागांचा प्रवर्ग निहाय तपशील पाहूया. खुला प्रवर्ग ओपन 142 जागा, इतर मागासवर्ग ओबीसी 67 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस 36 जागा, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एसीबीसी 36 जागा, अनुसूचित जाती एससी 34 जागा, अनुसूचित जमाती एसटी 22 जागा, भटक्या जमाती एनटीसी 10 जागा, विमुक्त जाती विजे 6 जागा, भटक्या जमाती एनटीबी 6 जागा आणि विशेष मागास प्रवर्ग एसबीसी 5 जागा. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास उमेदवार एसएससी म्हणजेच 10वीची परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मराठी विषयात 100 पैकी किमान 50 गुण किंवा त्या समकक्ष पात्रता असणे बंधनकारक आहे. यासोबतच महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन प्राधिकरण म्हणजेच आरटीए कडून जारी केलेला आणि नूतनीकरण केलेला वैध बस कंडक्टर लायसन्स तसेच बॅज असणे अनिवार्य आहे. हे दोन्ही नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 29 जुलै 2026 रोजी किमान 18 आणि कमाल 38 वर्ष, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे ठेवण्यात आली आहे. शारीरिक पात्रतेबद्दल उंची किमान 154 सेंटीमीटर आणि कमाल 178 सेंटीमीटर तसेच वजन किमान 45 किलो असणे आवश्यक आहे. या पदासाठी 22,060 इतके मूलभूत वेतन दिले जाणार असून त्यासोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश धुलाई भत्ता, रजेचे रोखीकरण, रजा, प्रवास भत्ता तसेच बेस्ट बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सर्व भत्ते मिळून मासिक वेतन अंदाजे 36,000 पर्यंत जाऊ शकते. उमेदवारांची निवड कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या परीक्षेत अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आणि भाषा ज्ञान म्हणजे मराठी व इंग्रजी या विषयांचा समावेश असेल. प्रत्येक विषयाची परीक्षा 10 गुणांची असेल. पात्र होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 3 गुण आणि एकूण किमान 12 गुण मिळवणे आवश्यक आहे. जर उमेदवारांची संख्या जास्त असेल तर परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये घेतली जाईल आणि अशा वेळी नॉर्मलायझेशन मेथड लागू करण्यात येईल. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 तर राखीव प्रवर्गासाठी 900 ठेवण्यात आले आहे. एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीला बदली बस वाहक म्हणून नियुक्ती केली जाईल. त्यानंतर कामगिरी, उपस्थिती, वर्तणूक आणि सेवाभिलेख समाधानकारक असल्यास त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाईल. याशिवाय या भरतीची प्रतीक्षा यादी 2 वर्षापर्यंत किंवा सर्व पदे भरली जाईपर्यंत वैध राहणार आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती आणि मूळ कागदपत्रामध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. तसेच चुकीची माहिती देणे किंवा परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यास भविष्यातील भरतीमधूनही अपात्र ठरवले जाऊ शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. बेस्ट मुंबई बस वाहक भरतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती पात्र मित्रांपर्यंत शेअर करा. सरकारी नोकरी, सरकारी योजना, ऑनलाईन फॉर्म आणि महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी आणि अचूक पद्धतीने मिळवण्यासाठी आपल्या अवनी मराठी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि या भरतीबाबत तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.